नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळातले एक मंत्री अर्थातच धनंजय मुंडे हे सातत्यानं चर्चेमध्ये आहेत. कधी करुणा शर्मा मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे, तर कधी वाल्मिक कराडची असणारी जवळीक, तर कधी अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांमुळे. मात्र काही दिवसांपूर्वीच करुणा धनंजय मुंडे यांनी एक ऑनलाईन तक्रार केली होती, ज्या तक्रारीमध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे शपथपत्र द्यावं लागतं, त्या शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी खोटी माहिती दिली, असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने परळीच्या न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. आज या याचिकेवर सुनावणी झालेली आहे आणि पुढची सुनावणी ही 15 मार्चच्या दरम्यान होणार आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, आज न्यायालयामध्ये काय झालं आणि 15 मार्च पर्यंत न्यायालयाने नेमके काय निर्देश दिलेत, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, परळी न्यायालयाने ज्यावेळी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, त्यानंतर या सगळ्या सुनावणीकडे लक्ष लागलं होतं. आज सुनावणी तर पार पडली आणि पुढची सुनावणी 15 मार्चला होती. नक्कीच संकेत, आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातली ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण करुणा शर्मा मुंडे अर्थात करुणा धनंजय मुंडे खरं तर यांनी ऑनलाईन तक्रार दिलेली होती. कारण शपथपत्र जर आपण पाहिलं तर आत्ताचं धनंजय मुंडेंचं जे शपथपत्र होतं विधानसभा निवडणुकीसाठीचं, त्या शपथपत्रावरून तेव्हा सुद्धा खूप जास्त गदारोळ झाला होता आणि आताही तो होताना पाहायला मिळतोय. कारण होतं, या आधीची जेव्हा विधानसभा निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना एक पत्नी आणि 3 मुलं होती. मात्र अगदी 5 वर्षांनंतर जेव्हा पुढची विधानसभेची निवडणूक आली, अर्थात 2024 ची विधानसभा निवडणूक ज्यावेळी झाली, त्यावेळी त्यांना त्यांच्या शपथपत्रानुसार 5 मुलं आणि 1 पत्नी आहेत. तर जर आपण पाहिलं तर ही 2 मुलं अचानक कशी आली, कुठून आली, ही कुणाची आहेत, याविषयीची कुठलीच माहिती देण्यात आली नाही. पत्नीच्या नावाचा जो कॉलम असतो त्या रकान्यामध्ये केवळ राजश्री धनंजय मुंडे हे एकच नाव होतं. अर्थात ज्या धनंजय मुंडेंच्या आता दुसऱ्या पत्नी आहेत, आतापर्यंत आपल्याला त्या पहिल्या पत्नी आहेत असं सांगितलं जात होतं आणि असंच वाटत होतं. मात्र आता न्यायालयाने आपण मागच्याच सुनावणीमध्ये पाहिलं की निर्णय दिलेला आहे, करुणा धनंजय मुंडे याच पहिल्या पत्नी आहेत. अर्थात राजश्री मुंडे या त्यानुसार दुसऱ्या पत्नी झाल्या. त्यामुळे पत्नीच्या नावासमोर राजश्री मुंडे हे एकमेव नाव होतं. मुलांच्या नावांमध्ये मात्र वाढ झालेली होती. 3 ऐवजी 5 मुलं होती. पहिल्या पत्नी अर्थात करुणा मुंडे यांच्याविषयीची कुठलीही माहिती नव्हती, त्यांचा कसलाच उल्लेख नव्हता. केवळ त्यांचाच नाही तर ज्या पद्धतीने आपण बघतो संकेत, की एखादा जेव्हा उमेदवार उमेदवारी अर्ज भरत असतो, त्याच्या शपथपत्रामध्ये त्याच्या स्वतःकडे आणि त्याच्या ब्लड रिलेशन्स मध्ये म्हणजे त्याचं स्वतःचं जे कुटुंब असेल, पती पत्नी मुलं यांच्याकडे नेमकी किती प्रॉपर्टी आहे याविषयीची सुद्धा माहिती द्यावी लागते. आणि अशा पद्धतीची कुठलीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली नव्हती. करुणा मुंडे यांचं नावही नव्हतं आणि त्यांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली माहितीही नव्हती. त्यामुळेच खरं तर जेव्हा हे शपथपत्र समोर आलं होतं त्यावेळीपासूनच करुणा मुंडे या आक्रमकपणे या शपथपत्रावरती आक्षेप नोंदवताना दिसत होत्या. जर ही 2 मुलं अचानकपणे ऍड झालेली आहेत तर मग या 2 मुलांची आई कुठे आहे, तिचं नाव का नाहीये, असा प्रश्न त्या वारंवार उपस्थित करत होत्या. आणि त्याच सगळ्या अनुषंगाने त्यांनी त्यावेळी सुद्धा न्यायालयाचं दार ठोठावण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती. मात्र त्याचं तितकंसं पुढे काही झालेलं पाहायला मिळालं नाही. मात्र आता आपण बघतोय की त्यांनी जी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती, ज्या तक्रारीच्या नुसार त्यांनी ही सगळीच माहिती जी आहे ती आक्षेपार्ह आहे किंवा माझं नाव पहिली पत्नी म्हणून त्या ठिकाणी नाहीये आणि माझ्या संपत्तीबाबतची ही कुठलीही माहिती धनंजय मुंडे यांनी त्यामध्ये लिहिलेली नाहीये, असा एक आक्षेप जो आहे तो नोंदवला गेला होता. ऑनलाईन अर्ज केला होता आणि या ऑनलाईन तक्रारीवरती अर्थातच न्यायालयाने त्याची दखल घेत आज त्याची सुनावणी पार पडलेली आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांना आता न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. अर्थात धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात केलेले हे सगळे बदल नेमके का केले हे त्यांना आता सांगावं लागणार आहे. पहिल्या पत्नीच्या रकान्यामध्ये करुणा मुंडे यांचं नाव का नाहीये, किंवा मग दोन्ही पत्नींची नावं नेमकी का नाहीयेत, केवळ एकाच पत्नीचं नाव का आहे, 3च अपत्य आधी होती त्यानंतर अचानक ही 5 कशी झाली, जी 5 झाली त्या दोघांची आई कोण आहे, किंवा त्यांची जी आई आहे अर्थात करुणा मुंडे यांच्या संपत्तीबद्दलची कुठलीच माहिती का नाही लिहिली गेली. अशा पद्धतीच्या सगळ्याच या प्रश्नांचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. त्या संदर्भातलीच नोटीस पाठवण्यात आली आणि जसं तू आधीच म्हटलास की मार्च महिन्यामध्ये आता या सगळ्यासाठी जवळपास एक 20 दिवसांचा वेळ जो आहे तो धनंजय मुंडेंना मिळतोय. त्यामुळे त्यांची लीगल टीम या सगळ्यावरती अर्थातच काम करेल आणि पुढची सुनावणी जेव्हा पार पडेल त्यावेळी या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं, खरी खरी उत्तरं खरं तर न्यायालयासमोर धनंजय मुंडेंना द्यावी लागणार आहेत.
समृद्धी, आता ज्यावेळी 15 मार्चला सुनावणी होईल, त्यावेळी एकाच दिवशी धनंजय मुंडेंना 2 सुनावण्यांना सामोरं जायचं आहे. एक तर करुणा मुंडेंनी केलेली याचिका आणि दुसरी त्यांच्याच मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी जी परळीतल्या जिरेवाडी या ठिकाणी त्यांची जी काही 2.5 गुंठे जमीन आहे, त्या जमिनीमध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्याला कशाप्रकारे फसवलं या संदर्भातली केलेली केस. म्हणजे एकाच दिवशी 2 सुनावण्या. यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होतानाच आपल्याला पाहायला मिळते. हो, संकेत आपण असं नक्की म्हणू शकतो, की धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ झाली. कारण गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे नाव सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेलं नाव आहे. म्हणजे अगदीच वाल्मिक कराड हे नाव खूप चर्चेत आहे असं आपण म्हणत होतो. मात्र तसं नाहीये. कारण धनंजय मुंडे हे नाव वाल्मिक कराडपेक्षाही जास्त चर्चेत आहे. कारण अर्थातच मंत्री आहेत आणि सगळ्या बाजूंनी त्यांच्यावरती आरोप होत आहेत. म्हणजे अगदीच जसं आपण आधी यावरती अनेकदा चर्चा केली आहे, राजकीय सामाजिक विषय असेल, संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, खंडणीची प्रकरणं असतील किंवा गुन्हेगारांना पोसणं असेल, वाल्मिक कराड सारखे जे गुन्हेगार आहेत, जे धनंजय मुंडे यांचे राईट हँड म्हणवून घेतात, त्यांचे अगदी सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबर असतात. स्वतः त्यांच्या बहीण असलेल्या पंकजा मुंडे असं म्हणतात, की धनुभाऊचं पानही ज्याच्याशिवाय हलत नाही तो वाल्मिक कराड. जो वाल्मिक कराड संपूर्ण परळीचा, बीडचा आका होऊन बसलेला आहे. सगळ्या गुन्हेगारी साम्राज्याचं जो कुठेतरी एक प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर सामाजिक अँगलनी असेल किंवा मग राजकीय अँगलनी असेल, सगळ्याच बाजूंनी टीकेची झोड जी आहे ती धनंजय मुंडेंवरती उडतीये. कारण जर आपण पाहिलं तर म्हणजे अगदीच राजीनामा मागितला जातोय. खरं तर गेले 2-2.5 महिने झालं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय. या राजीनाम्यावरती अजूनही कुठलेही काहीच प्रोसेस जी आहे ती पुढे झालेली नाहीये. कुठलीही भूमिका कुणीच घेतली नाहीये. ना मुख्यमंत्र्यांनी घेतलीये, ना उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी घेतली किंवा त्यांनी स्वतःही नैतिकता म्हणून ही कुठलीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत नाहीये. त्याचबरोबर बाहेरच्या या गोष्टी सगळ्या असतानाच घरातील कौटुंबिक कलह जे आहेत ते सुद्धा त्यांना खरं तर चुकवता आलेले नाहीयेत. कारण कौटुंबिक कलहांबाबत जर आपण बोलायचं झालं तर नक्कीच करुणा मुंडे यांनी जी याचिका दाखल केली त्या याचिकेवरती संकेत आपण पाहिलं, की काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली. त्यानंतर एक निर्णय सुद्धा आला, की 2 लाखांची पोटगी जी आहे ती आता धनंजय मुंडेंना, करुणा मुंडे यांना द्यावी लागणार आहे. त्यानुसार आता त्यांना पोटगी सुद्धा द्यावी लागते. आणि आता जर आपण पाहिलं तर याच सगळ्या प्रकरणातली आणखी ही अशी एक अपडेट, की ज्यामध्ये आता पुढच्या सुनावणीपर्यंत शपथपत्रामध्ये चुकीची माहिती किंवा काही माहिती गाळून ही माहिती का लिहिलेली आहे याबाबतची कारणे दाखवा नोटीस सुद्धा जाहीर करण्यात आली. त्या नोटिसीवरती सुद्धा आता त्यांना उत्तर देणं भाग आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच सगळ्या प्रकरणामध्ये सारंगी महाजन हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. कारण सारंगी महाजन या अनेक दिवसांपासून कुठे दिसत नव्हत्या. मात्र त्यांनी हिंमत करून स्वतःहून त्या पुढे आल्या आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची जमीन कशा पद्धतीने मुंडे बहीण भावांनी लाटलेली आहे अशा पद्धतीचा एक आरोप केला. आणि केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्याबरोबर अनेकांच्या जमिनी अशाच पद्धतीने लाटण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे असेही आरोप त्यांनी केले. आणि या सगळ्या आरोपांच्या नंतर आता याच सगळ्या आरोपांवरती आपण बघतोय, की पुढच्या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपण कसे बरोबर आहोत हे सिद्ध करण्यासाठी आता धनंजय मुंडेंना वकिलांची मोठी फौज उभी करावी लागणार आहे. अर्थातच त्यांच्याकडे ही फौज आधीपासूनच असणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर कोर्ट कचेऱ्या हे काही धनंजय मुंडेंसाठी तसं नवं नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे वकिलांची फौज असेलच. मात्र या वकिलांना आता ऍट अ टाइम 2-2 वेगवेगळ्या केसेसवरती काम करावं लागणार आहे. दोन्ही केसेसमध्ये धनंजय मुंडे निर्दोष कसे आहेत हे सगळं सिद्ध करण्याचा कस जो आहे तो आता कुठेतरी या सगळ्या वकिलांचं लागताना पाहायला मिळणार आहे संकेत. समृद्धी, या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर आपण एका बाजूला न्यायालयीन लढाई धनंजय मुंडे लढतायत, दुसऱ्या बाजूला आजचीच एक बातमी अशी होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. ती चर्चा अशा आशयाची झाली की कोणीही कितीही असेल तरी मोठा व्यक्ती असेल तरी दयामाया दाखवू नका, योग्य वेळी योग्य तो कठोर निर्णय घ्या. मग याचा अर्थ असा लावला जातो की कदाचित धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल. मात्र माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला काही वेळापूर्वी स्थगिती मिळाल्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत सरकार कठोर होईल असं बोललं जात आहे. हो संकेत, ही आपण जर पाहिलं तर सकाळी आलेली बातमी होती. खरं तर पंतप्रधानांबरोबर जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट झाली, या भेटीमध्ये थेटपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कुणाचीही हयगय करू नका अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेत. म्हणजे संकेत आपण जर पाहिलं तर आपण याआधी बऱ्याचदा ही चर्चा केली आहे, की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री म्हणून जे प्रसिद्ध आहेत किंवा असे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत, की ते त्यांच्या कार्यकाळात सगळ्यांबरोबर समान न्याय अनेकदा करताना पाहायला मिळतात. आपण नेहमीच नाही म्हणू शकत, मात्र अनेकदा ते करताना पाहायला मिळतात किंवा ते एक धडाडीचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावरती
सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. आणि असं सगळंच असताना, पीडित कुटुंबियांचा विश्वास असताना, या सगळ्याच प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहिजे तितका ऍक्टिव्हनेस किंवा आक्रमकपणा खरं तर दाखवला नाही, अशी खंत सगळेच जण व्यक्त करताना पाहायला मिळतात. सगळ्यांना अपेक्षा होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी अजित पवारांनी मागितला नाही, कारण अर्थात ते पक्षाचे प्रमुख आहेत, एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा ते स्वतः त्या पक्षाचे प्रमुख आहेत. स्वतः अजित पवारांना धनंजय मुंडे यांनी अनेक दिवसांपासून साथ दिली, अनेक वर्षांचं त्यांचं हे सगळं एक रिलेशनशिप आहे. आणि आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या सुद्धा अनेक धडाडीच्या निर्णयांमध्ये खरं तर धनंजय मुंडे त्यांच्या बरोबर होते. दोन्ही वेळेस जेव्हा जेव्हा पक्ष सोडण्याची वेळ आली होती, त्यावेळी सर्वात पहिले उभे राहणारे त्यांच्या बरोबर धनंजय मुंडे होते. त्यामुळे अतिशय बंधुतेचं नातं या दोघांमध्ये आहे. त्यामुळे अर्थातच अजित पवार राजीनामा मागतील अशी शक्यता सुरुवातीपासूनच कमी होती. खरं तर आपण जर तसंच पाहायला गेलं संकेत, तर आपण असंही म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीसांपेक्षाही अजित पवार कुठेतरी जास्त धडाडीचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा त्यांच्या रोखठोक निर्णयांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मात्र अर्थातच स्वतःच्या पक्षातला स्वतःचा एक मोठा मंत्री आहे, ज्या मंत्र्याने अनेक वर्ष झालं आपल्या बरोबर असलेले सहकारी आहेत धनंजय मुंडे. त्यामुळे त्यांच्या बरोबर खरं तर जे अपेक्षित होतं अजित पवारांनी करणं ते केलं नाही. मात्र जे अजित पवार करू शकत नाहीत ते मुख्यमंत्री करतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण अर्थातच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते केलं नाही. मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा मागितला नाही आणि या सगळ्याचं कुठेतरी आता बॅकफायर जे आहे ते महायुती सरकारवर होताना पाहायला मिळतंय. म्हणजे अगदीच सर्वसामान्य जनतेला सुद्धा कुठेतरी महायुती सरकारवरचा विश्वास कमी होतोय की काय असं वाटतंय. एकीकडे ज्या धसांवरती खूप जास्त विश्वास दाखवला होता, ते धस सुद्धा पुन्हा धनंजय मुंडेंना भेटायला गेले, त्यामुळे त्यांच्यावरचाही विश्वास कुठेतरी डळमळल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हे जर एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहिल्या तर महायुती सरकारच्या हे सगळं जे प्रकरण आहे ते प्रचंड शेकेल असं कुठेतरी वाटतंय. म्हणजे अगदीच आपण पाहिलं तर अगदी 5-6 महिन्यांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आणि जर एखादं प्रकरण इतकं जास्त तापताना पाहायला मिळतंय आणि त्या प्रकरणावरती महायुती सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस ऍक्शन घेत नाहीयेत, स्टँड घेत नाहीयेत, या सगळ्याचा बॅकफायर कुठेतरी येत्या निवडणुकांमध्ये होऊ शकतं, अशीच कुठेतरी मे बी भीती असू शकते. आणि त्या सगळ्यातूनच आज पंतप्रधानांनी हे सगळे जे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार अशी चर्चा चालू आहे, जसं तू म्हटलास तसं की धनंजय मुंडे आणि खरं तर कोकाटेंवरती ही सगळीच टांगती तलवार होती. मात्र माणिकराव कोकाटे यामधून सही सलामत सध्या तरी सुटलेले आहेत. धनंजय मुंडेंवरची टांगती तलवार अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. तुला काय वाटतंय संकेत? पण हे सगळं जर एकंदरीत आत्ताचं पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जाऊ शकतो का? समृद्धी, 2 दिवसापूर्वी आपण एका लाईव्ह मध्ये जी शक्यता वर्तवली होती किंवा जे आपण बोललो होतो, तीच शक्यता मला या निमित्तानं पुन्हा एकदा वाटते. कारण विधानसभेचं असणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि स्वतः अजित पवार हे 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना जर धनंजय मुंडे मंत्री म्हणून सभागृहात आले तर अर्थातच जो काही विरोधी पक्ष आहे, जरी विरोधी पक्ष नेता नसला तरी साधारणतः 3 पक्ष मिळून 50 आमदारांचं पाठबळ जे आहे ते विरोधी पक्षाकडे आहे. आणि अनेक आताच्या काही बातम्या समोर येत आहेत त्यानुसार महाविकास आघाडीनं सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एक विशेष रणनीती जी आहे ती तयार केलेली आहे. या सगळ्या अनुषंगाने जर मंत्री म्हणून धनंजय मुंडे सभागृहामध्ये आले तर निश्चितच विरोधक मोठ्या प्रमाणावर गदारोळ करू शकतात. त्यामुळं प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे यांना स्वतः राजीनामा द्यायला सांगितला जाऊ शकतो आणि काही अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत तरी धनंजय मुंडे हे मंत्रिपदापासून लांब राहतील असं साधारणतः बोललं जात आहे. मात्र अर्थात हे कितपत होतंय, कारण अंजली दमाने यांनी जसं म्हटलं तसं त्यांना जो बेल्स पाल्सी आजार झालेला आहे तो अवघ्या 4 आठवड्यामध्ये बरा देखील होतो. त्यामुळं अधिवेशनाला आणखीन साधारणतः 1 आठवड्याभराचा कालावधी आहे. त्यामुळं या सगळ्यात आता सरकार म्हणून आणि स्वतः धनंजय मुंडे म्हणून काय भूमिका घेतात याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत समृद्धी. नक्कीच संकेत, हे सगळं जर प्रकरण आपण पाहिलं तर आता कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की कोकाटे जरा सेफर साईडला आलेले आहेत. मात्र डेंजर झोन मध्ये अजून सुद्धा धनंजय मुंडेच असल्याचं पाहायला मिळतं. जसं तू सांगितलंस तसं बेल्स पाल्सी या आजारातून ते जात असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी स्वतःहून असं ट्विट करत सांगितलं होतं की आपल्याला हा आजार जडलेला आहे. या आजारामध्ये त्यांना 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळासाठी सुद्धा सलग बोलता येत नाहीये. मात्र हा जर आजार आपण एकंदरीतच पाहिला तर हा आजार 2 ते 6 आठवड्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो. अगदीच बरं होण्याचे चान्सेस सुद्धा 90% आहेत. आणि अगदीच फार जास्त क्रिटिकल असेल तर मग मात्र सर्जरीसाठी ट्राय करावं लागू शकतं. मात्र हा आजार जीवघेणा नाहीये, खूप जास्त काळजी करण्यासारखा नाहीये.
त्यामुळे खरं तर या आजारातून जरी धनंजय मुंडे जात असतील तरी सुद्धा फार जास्त चिंतेचं कारण नाहीये. ते लवकरच बरे होऊ शकतात आणि जर ते बरे होतच असतील तर मग त्यांचा राजीनामा मागितला जाईल का? हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. पण मात्र दुसरीकडे हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, की जे धनंजय मुंडे आता सगळ्याच बाजूंनी घेरले गेलेले आहेत, म्हणजे अगदी आरोग्यापासून ते न्यायालयापर्यंत, सामाजिक गोष्टींपासून ते गुन्हेगारी क्षेत्रापर्यंत प्रत्येक गोष्टीतून त्यांच्याकडून प्रत्येक अँगलमधून त्यांच्यावरती टीका होतीये. सगळ्याच बाजूंनी त्यांना घेरण्यात आलंय. त्यामुळे ते धनंजय मुंडे कुठेतरी आता सेफर साइड म्हणून तरी राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जाते. स्वतःहून जरी ते देणार असतील नसतील तरी सुद्धा दबाव तसा तयार केला जाऊ शकतो. जरी आपण बघतोय की अजित पवार स्वतः राजीनामा घेऊ शकत नाहीयेत. मात्र द्यायला भाग पाडलं जाऊ शकतं. त्यामुळे हा सगळा राजीनामा द्यायला भाग पाडलं जातं का हे सगळंच पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे संकेत. निश्चितच. आणि या सगळ्यामध्ये आता अ, धनंजय मुंडेंना कुठेतरी तिहेरी लढाई जी आहे ती लढावी लागणार आहे. 2 प्रकरणांमध्ये थेट एकाच दिवशी होणारी न्यायालयीन लढाई, दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून होणारे आरोप आणि तिसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर मंत्रीपद टिकवण्यासाठी करावी लागणारी कसरत. या सगळ्या अनुषंगाने आता 15 मार्चला नेमकं परळी न्यायालय नेमकं काय निर्णय देतंय या दोन्ही याचिकांवर हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अगोदर 3 मार्चला पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अगोदर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं राज्य सरकार काय भूमिका घेत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेटपणे देवेंद्र फडणवीसांना दिलेले आदेश या सगळ्यामुळं आता फडणवीसांची भूमिका ही या सगळ्यामध्ये महत्वाची राहणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.